नमस्कार. आज आपण ज्या 3 श्लोकांचा अभ्यास करणार आहोत ते 3 श्लोक आपले अतिशय परिचयाचे आहेत, मुखोद्गत आहेत सगळ्यांच्या. हा तर 30वा श्लोक जो आपण अभ्यासणार आहोत. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. खरं तर अगदी तुम्ही आम्ही सामान्य मंडळीसुद्धा जेव्हा हे दोन ओळी म्हणतो ना, तेव्हा नकळत आपण एकदम ताठ होऊन जातो. बाहूंमध्ये जणू काही स्फुरण येतं, हातामध्ये अशी जणू काही ताकद येते की खरंच मी समर्थांचा भक्त आहे, माझ्याकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहूच शकत नाही, असा एक दृढ विश्वास भगवंताबद्दलचा आपल्या मनामध्ये निर्माण होतो. खरोखरच असं खड्या स्वरामध्ये जेव्हा दरवाजामध्ये येऊन अशी तरुण मुलं अशा प्रकारचा श्लोक म्हणत असतील तेव्हा नकळत समर्थ डोळ्यासमोर येतात की उजव्या हातामध्ये कुबडी आहे, हात वरती उंच केलेला आहे आणि खड्या आवाजात समर्थ आपल्याला सांगतायत. एक असं आश्वासक असं वातावरण तयार होत असणारच. कुठे भय, व्याकुळता, चिंता असं कुठे काही दिसणारच नाही. असं धैर्य वाढेल, उत्साह वाढेल असं त्या 2 ओळी वाचताक्षणी आपल्याला वाटतं. म्हणजे एक सामर्थ्य येतं. समर्थ हे श्रीरामाला समर्थ म्हणतात. स्वतःला ते आपल्याला रामाचा दास, रामदास म्हणून घेतात. आपण समर्थांना समर्थ म्हणतो, म्हणजे समर्थ रामदास असं आपण म्हणतो. दासबोधामध्ये समर्थांनी सहज असं म्हटलं की माझ्यावरती श्रीरामाची कृपा म्हणजे समर्थाची कृपा म्हणून मी हा दासबोध लिहू शकतो. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध, असं समर्थांनी स्पष्ट उल्लेख केला आहे. याचा अर्थ समर्थ श्रीरामाला समर्थ म्हणत असत. तर अशा ह्या भगवंताच्या भक्ताकडे, ज्याचा पाठीराखा श्रीराम आहे, अशा भक्ताकडे वक्र नजरेनं पाहण्याची हिंमत कोणी करणारच नाही. असा हा भगवंत कसा आहे तर अत्यंत पराक्रमी आहे, शूर आहे, दृढ निश्चयी आहे, अत्यंत सत्यवादी आहे. सर्व प्रकारचं आदर्शत्व जे आहे ते त्याच्याजवळ आहे आणि असं करून तो भक्तवत्सलही आहे. अतिशय उदार आहे. जे ज्याला हवं ते त्याला मिळवून द्यायचं आहे, योग्य असेल ती गोष्ट तो करतो आहे. अशा सगळ्या गुणांनी त्याची कीर्ती 3 लोकांमध्ये आहे. जयाची लीला वर्णितील लोक तिन्ही लोकांमध्ये याचं याच्या लीला, याचं चरित्र वर्णन केलं जातं आहे. आणि मग अशा रामाकडे वक्र नजरेनं पाहण्याची हिंमत कोण करणार, असा सरळ प्रश्न नाही आहे तर सरळ विधान आहे. म्हणजे एकीकडे समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व मंडळी कोण आहे असा प्रश्न वाटेल, पण तसं नाही की असा सर्व मंडळी कोणीच नाही, अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये अर्थ येतो आहे. आणि अनेक जे आपण म्हणूया भगवंताचे लाडके भक्त, त्यांच्या बाबतीत आपल्याला अगदी प्रत्यक्ष दिसतं. स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्मपरिषदेत गेले. खरं तर त्या परिषदेमध्ये लागणारे अगदी प्रवेशपत्रसुद्धा त्यांच्याजवळ नव्हतं आणि असं असतानासुद्धा खरोखर भगवंत पाठीराखा म्हणूनच ते त्या धर्मपरिषदेमध्ये जाऊ शकले, गाजवू शकले धर्मपरिषद. तर केवळ भगवंताचा पाठीशी वरदहस्त असल्याचा हा असे मोठे पुरावे आपल्याला उपलब्ध होतात. आता नुकताच आपण सावरकर सिनेमा सगळ्यांनी पाहिला. सावरकरच्या जीवनातले जे काही प्रसंग आहेत त्या सगळ्या प्रसंगाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की त्यांच्याकडून जे काम करून घ्यायचं आहे भगवंताला, त्याच्यासाठी खरोखरच या इतक्या विपरीत अवस्थेमध्ये सुद्धा सावरकरांचा देह जणू काही भगवंताने टिकवला. इतक्या अडचणी, अनंत अडचणी आल्या, पण त्या सगळ्या अडचणीवर मात करून सावरकर पुन्हा हिंमत दाखवू शकले. याचं कारण भगवंत पाठीराखा आहे. नाहीतर एवढ्या सामान्य माणसासारख्या ह्या हालअपेष्टा सोसणं खरोखरच अशक्य आहे. भगवंताचाच वरदहस्त, भगवंतच पाठीशी असल्याचा हा पुरावा आहे. आणि म्हणून समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व मंडळी कोण आहे, असं जे खणखणीत स्वरामध्ये आपण ऐकतो आणि त्याचा विश्वास आपल्याला पटतो की खरोखरच त्या काळामध्ये सुद्धा समर्थांच्या वेळेला जेव्हा अशा 2 ओळी ऐकल्या जाईल त्या त्यावेळेला समाजात वातावरण कसं होतं तर घरामधली पुरुष मंडळी
शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये दाखल झालेले होते. अफजलखानाचा वध करण्याचं मोठं त्यांच्या पुढे ध्येय होतं आणि समाजामध्ये थोडं भर होतं की हे शिवाजी महाराजांना विजय मिळेल ना, अफजलखान काही दगाफटका तर करणार नाही ना. आणि मग अशा सगळ्या भयभीत अवस्थेमध्ये जेव्हा असे 2 ओळी कानावर पडत असेल तेव्हा एक आधार वाटत असेल की नाही शिवाजी महाराज नक्की विजयी होणार, अफजलखानाला नक्की ते ठार मारून आणणार येणार. अशा प्रकारचा एक विश्वास मनामध्ये नक्की निर्माण होत असेल. त्यामुळे या अर्थाने मनाच्या श्लोकांनी फार मोठं काम केलं आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आता तसं भक्तांचं रक्षण करणं हे रामाचं ब्रीद आहे असं आधीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलंच आहे की ते माझं ब्रीदच आहे. म्हणजे मी तो तुम्हाला शब्द दिलेला आहे. त्यामुळे जगाचा मालक असणारा हा उत्तम गुणांचा राजा आहे. आत्ता म्हटलं तसं त्याच्या सगळ्या गुणांचा विचार केला तर तो आदर्श पुत्र आहे, आदर्श पती आहे, आदर्श राजा आहे. असा उत्तमोत्तम राजा किंवा उत्तमोत्तम आदर्श ज्याचा आहे, समर्थांचं पर्व दैवत आहे. आणि असं दैवताचा दास आपण आहोत हे आपलं मोठं भाग्य आहे. समर्थांचं म्हणजे सर्वस्व श्रीराम आहे. रामाशिवाय ते म्हणतात माझं अस्तित्वच नाही. इतकं निस्सीम प्रेम रामावर समर्थांचं आहे. आणि म्हणून ते त्रैलोक्याचंच हे देतात की त्रैलोक्याचा स्वामी असणाऱ्या रामावरती आपण पण सगळ्यांनी प्रेम करावं, विश्वास ठेवावा. तो कधीही आपली उपेक्षा करणार नाही. आपण पाहतो आहे मागच्या वेळेपासून हे पादुपद असणारे 10 श्लोक आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यावेळी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगून समर्थ विश्वास देत आहेत की हो, तुम्ही भगवंताचे भक्त आहात आणि तुमची कधीही भगवंत उपेक्षा करणार नाही. आपण सगळ्या संतांची चरित्र पाहिली तर आपल्या लक्षात येतं की खरोखर कबीराचे शेले विणले भगवंतानी, विकले भगवंतानी, जनाबाईचं दळण भगवंतानी दळलं, दाबाजीची रसद भगवंतानी पोचवली, मिरेसाठी भगवंतानी काय नाही केलं, जीवदान म्हणतात तसं केलं, नामदेवाचं अज्ञान भगवंतानी दूर केलं, नरसिंह मेहतांचा सेवक बनला, नेण्या संत सेना न्हाव्याची तर धोकटीसुद्धा खांद्यावरती घेऊन गेला. अगदी कशाला छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आपला चाललाच आहे. तर शिवाजी महाराज आग्र्याहून सुखरूप रायगडावर आले ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट भगवंताची मदत असल्याशिवाय झालीच नाही ना. नाहीतर एवढा मोठा प्रवास, कुठे आग्रा आणि कुठे रायगड, आणि सुखरूप शिवाजी महाराज रायगडी परत आले याच्या मागे खरोखरच तुळजामाता भवानी, श्रीराम ह्या सगळ्यांचा मदतीचा मोठा वाटा आपल्याला दिसतो. आणि व अशा भक्ताकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही असं जे मत आपल्याला खात्रीपूर्वक सांगतात ती खात्री आपल्याला पटते. पुढला जो श्लोक आहे, महासंकटी सोडिले देवजैने, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जयाते सयाले सरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. काही श्लोक असे आहेत ना की त्या 4 ओळीच्या श्लोकामध्ये काहीतरी एक पौराणिक कथा, त्याचा एक संदर्भ आपल्याला मिळतो. साधारणपणे ह्या सगळ्या कथा आपल्याला माहिती असतात. आज आपण पण या श्लोकाच्या निमित्तानं नुसता काही पौराणिक कथांचा उल्लेख करणार आहोत की त्याचं स्मरण फक्त करून देणं एवढंच. आता इथे आपल्याला म्हटलं आहे महासंकटी सोडिले देवजैने. खूप मोठ्या संकटातून ज्यांना देवानी सोडवलं, श्रीरामाचं वर्णन चाललं आहे, परमदैवत असणाऱ्या रामाचं वर्णन चाललेलं आहे. तर असा आता हे कोणी केलं होतं तर रावणाने केलं होतं. ज्या रावणाने असं उन्मत्तपणानं देवांनाच बंदिवासात टाकलेलं होतं आणि अगदी जे म्हणतात तसं की लाजिरवाणं जिणं म्हणतात ना, तसं त्या देवांना अतिशय दुःखमय जिणं जगावं लागत होतं. अगदी देवांचा राजा इंद्र सगळ्यांना अत्यंत हलक्या दर्जाची कामं देऊन त्यांनी त्याच्या आज्ञेत ठेवलेलं होतं. या रावणाला ब्रह्मदेवानी काही वर दिलेले होते. त्या वरांमुळे तो उन्मत्त झालेला होता आणि असे अनन्वित अत्याचार तो देवांवरती करत होता. फार अत्याचारांची परिसीमा ज्याला म्हणतो अशी ती होती. बरं, फक्त पृथ्वीवर नाही, तो स्वर्गावरती त्यांनी राज्य मिळवलं होतं आणि स्वर्गावर विजय मिळवून स्वर्गातल्या देवाला त्यांनी बंदी केलं होतं. असे सगळी भागवतात पुराणात आपल्याला कथा वाचायला मिळते. तर अशा या महासंकटातून ज्यांना
ज्यांनी ह्या देवांना सोडवलं त्या श्रीरामाबद्दल समर्थाला सांगायचं आहे. आणि स्वाभाविकच हे काही साधं संकट नव्हतं, देवांवर आलेलं संकट होतं. देव कितीतरी सर्व म्हणतात तसं त्यांना हे सगळं करणं शक्य होतं, पण तरीही श्रीरामाला यावं लागलं आणि देवांना बंदिवासातून सोडवावं लागलं. याचा अर्थ असा आहे की भगवान आता प्रत्यक्ष श्रीरामानं जेव्हा देवाला सोडवलं तर लंकेमध्ये रावणाचं राज्य होतं, त्या लंकेवरती आक्रमण केलं, रावणाला म्हणजे ती लंका जिंकली, रावणाला पराभूत केलं. तो रावण म्हटला तर अत्यंत पराक्रमी होता, पण अत्यंत पराक्रमी असणारा आणि गर्विष्ठ असणारा त्या रावणाचा त्याच्या परिवारासह श्रीरामाने त्याला नष्ट करून टाकलं आणि देवांना बंदिवासातून सोडवलं. खरोखर स्वर्गात देवाला अतिशय आनंद झाला, कारण त्या देवांना मगाशी मी म्हटलं तसं की त्यांना अतिशय असं लाजिरवाणं दुःखमय जीवन जगावं लागत होतं. त्यामुळे हे रामचंद्राचं जे सामर्थ्य आहे किंवा रामचंद्राचं हे जे कार्य आहे ते खरोखर अलौकिक अद्भुत आहे असं म्हणायला हवं. आता श्रीरामाचं शौर्य पराक्रम हे तर आहेच, म्हणजे ज्या ज्या सद्गुणांचा उल्लेख आपण करतो आहोत त्या सगळ्या सद्गुणांमुळे त्याला श्रेष्ठत्व प्राप्त झालेलंच आहे. हे सगळे सद्गुण रामाजवळ आहेतच. वाल्मिकींनी रामाचं जे चरित्र गायलं तर पुराणामध्ये आणखीन एक जसं रावणाने देवांना बंदिवासात टाकलं, इथे आपण पुराणातल्या कथेचा संदर्भ लावला तसं आपल्याला याच्यामध्ये लक्षात येईल की रामचरित्र वाल्मिकींनी गायलं. एकदा वाल्मिकींच्या आश्रमामध्ये नारद मुनी आले आणि देवर्षी नारदांना वाल्मिकींनी विचारलं की तुम्ही तर तिन्ही लोकी हिंडता, त्यांना काय कुठेच बंदी नाही जायला, त्यामुळे ते स्वर्ग मृत्यू पाहतात, देवर्षी नारद कुठेही हिंडत असत. त्यामुळे मला म्हणे असं सांगा की सध्या सांप्रतकाळी या पृथ्वीवरती अत्यंत सद्गुणी शूर पराक्रमी अशी गुणांची यादी वाल्मिकींनी नारद मुनींसमोर मांडली की अत्यंत धर्मज्ञ आहे, अत्यंत पराक्रमी आहे, दृढवृत्ती आहे, चारित्र्य संपन्न आहे, समाजाला किंवा जनतेला अतिशय प्रिय आहे, सगळ्या भूतमात्रांचं हिताचं करणारा आहे, असा संयमी आणि वीर असा पुरुष सांप्रतकाळी या पृथ्वीवरती कोणी आहे का? म्हणजे तो रणांगणात उभा राहिला तर त्याच्या पराक्रमाला तोड नाही, मग त्याच्यासारखा पराक्रमी कोणी नाही, अगदी देवांनासुद्धा धाक बसेल असा त्याचा पराक्रम आहे. तर असा कोणी तिन्ही लोके तुम्ही एवढे हिंडता तर तिन्ही लोके कोणी आहे का? अशा महापुरुषाची माहिती आपल्याला आहे का? असा प्रश्न वाल्मिकींनी नारद मुनींना विचारला आणि नारद प्रसन्नपणे हसले. ते वाल्मिकीला म्हणाले की तुम्ही जे काही वर्णन करताय सद्गुणांचं यादी वाचताय त्याच्यापेक्षा अधिक सद्गुण असणारा एक असामान्य असा पुरुष सध्या पृथ्वीवरती आहे. इक्ष्वाकू कुळामध्ये अत्यंत कीर्तिमान असं कुळ आणि कीर्तिमान असा हा राजा अयोध्येचा श्रीराम हा सर्व सद्गुणांचा जो मूर्तिमंत पुतळा आहे. आणि काय काय नाही त्याच्याजवळ. तर मग वाल्मिकींनी श्रीरामाचं वर्णन केलं आहे की एकतर मदनासारखं सौंदर्य त्याच्याजवळ आहे, म्हणजे मदनाला असं लाज वाटेल असं सौंदर्य त्याच्याजवळ आहे, अत्यंत सुडौल असं शरीर आहे, भव्य कपाळ आहे, बाहू असे बलिष्ठ आहेत, छाती रुंद आहे आणि रामाचं सगळं सगळं रूपाचं वर्णन वाल्मिकींनी केलं. पुढे म्हणतात की एकीकडे तो बुद्धिमान आहे, कीर्तिमान आहे, अत्यंत पराक्रमी आहे, साधू सज्जनांना तो हवा असं वाटणार आहे, राजा आहे, तो उत्तम राजा आहे, त्यामुळे जनतेलाही तो अतिशय प्रिय आहे. एकीकडे तो समुद्रासारखा गंभीर आहे तर पृथ्वीसारखा अत्यंत क्षमाशील आहे. पुढे म्हणे कुबेरासारखा तो असा वैभवसंपन्न आहे आणि आचरण अत्यंत त्याचं पवित्र आहे. असं खूप सारं वर्णन नारद मुनींनी वाल्मिकींजवळ केलं. आणि पुढे वाले एवढं सगळं आहे, तो वेदशास्त्र निपुण आहे, शास्त्र जाणणार आहे. आणि असं म्हणून नारदांनी सगळं रामचरित्र वाल्मिकींना ऐकवलं. वाल्मिकींना म्हणजे त्यांनी जी अपेक्षा केलेली होती नारदांना हे सगळं विचारण्याच्या मागे त्यांची जी अपेक्षा होती त्यापेक्षा कितीतरी अधिक माहिती किंवा श्रीरामाचे अधिक गुण त्यांना नारदांकडून समजले. आणि असं सगळं कळल्यावर प्रतिभासंपन्न असणाऱ्या वाल्मिकींनी त्या
गुणसंपदेला त्या म्हणजे गुणसंपदे ते मोहित झाले आणि आपल्याला सगळ्याला वाल्मिकी रामायण मिळालं. प्रत्यक्ष बरं ही जशी पुराणातली कथा, तसं आणखीन एक महत्त्वाचं आहे की हे सगळ्या देवांना श्रीरामांनी नुसती मदत केली म्हणून नव्हे, तर ह्या श्रीरामाचं हे गुणवैभव जे आहे ते सगळ्या या देवांना माहीत होतं. प्रत्यक्ष भगवान शंकराबद्दल तर असं आहे की तो अखंड रामचंद्राचं स्मरण करतो आहे. म्हणजे आणखीन एक पुराणामधली कथेचा संदर्भ आपल्याला देता येईल की आपल्याकडे शतकोटी रामायणाची संकल्पना आहे. आता तसं वाल्मिकी रामायण काही 100 कोटी श्लोकांचं नाही आहे, पण एकूण रामस्तुतीच्या सगळ्या श्लोकांचा जर आपण एकत्रित विचार केला तर शतकोटी रामायणाची संकल्पना आपल्याकडे आहे. आणि ते जेव्हा शतकोटी रामायण तयार झालं तेव्हा देवांना असं वाटलं की राम हा भगवंत आहे, साक्षात परमेश्वर आहे. त्यामुळे हे जे काही रामचरित्र किंवा रामकथा किंवा हे जे रामायण तयार झालेलं आहे ह्या सगळ्यावर आमचा अधिकार आहे. त्यामुळे देवांनी अधिकार सांगितला, पण मानव म्हणाले नाही. लीला जरी भगवंताच्या असल्या तरी तो मानवी अवतार धारण करून आलेला आहे, त्यामुळे मानवाचा त्याच्यावरती अधिकार आहे. त्यामुळे ही जी काही शतकोटी रामायण आहे ते सगळं मानवाचं आहे. आणि दानव तर काय, दानव म्हणायचे असं काही नाही आहे. रामावतार होण्याचं मूळ कारण आम्हीच आहोत. आमच्यामुळे रामावतार झाला, आमच्यामुळे भगवंताला आमच्या संहारासाठी खाली यावं लागलं, तेव्हा रामायण आमचंच आहे. देव, दानव आणि मानव तिघेही जणं आपला अधिकार या रामकथेवर सांगायला लागले. आता जेव्हा वारसदार एकापेक्षा अधिक असतात ना, तेव्हा मग वाटणी करावी लागते. आणि मग आता वाटणी करायची कोणी असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा समुद्र मंथन जेव्हा झालं तेव्हा विष घ्यायला कोणीच तयार नव्हतं. मग शंकराने ते आपल्याकडे घेतलं. असा जो शंकर आहे की अत्यंत निरीच्छ वृत्तीचा आणि अत्यंत ज्ञानी असणारा, योगी असणारा आहे. त्यामुळे त्यांनी वाटणी करावी हे तिघांनाही मान्य झालं. आणि शतकोटी रामायणाची वाटणी प्रत्यक्ष भगवान शंकराने केली. 33 कोटी 33 लक्ष 33,333 श्लोक प्रत्येकाला दिले आणि समान वाटणी तिघांनी, देव, दानव आणि मानव या तिघांमध्ये समान वाटणी झाली. एक श्लोक उरला. आपल्याला माहिती आहे की आपण रामरक्षा नित्याने म्हणतो. प्रत्येक श्लोकामध्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनामवरानने 32 अक्षर आहेत. आणि मग शंकराने ती 32 अक्षरांमधली सुद्धा 10 अक्षरं ह्या तिघांना वाटून टाकली. आणि केवळ 2 अक्षरं, आपल्याला सगळ्यांना कथा पण माहिती आहे. या काही कथा अशा असतात की परिचित असल्या तरी पुन्हा त्यांचं स्मरण होणं, त्यामुळे शंकरसुद्धा श्रीरामाचं नाव घेत आहेत. ह्याचं एक समर्थनसुद्धा फार मोठं अप्रूप आहे. आणि त्यामुळे ते वारंवार उल्लेख करत. मनाच्या श्लोकामध्ये शिवपार्वतीच्या संवादाचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख येईल आणि त्यामध्ये शंकर रामाचं नाव घेत आहेत. ह्याचं जे एक महत्त्व आहे, याचं जे एक मोल आहे ते वारंवार आपल्याला समर्थ उल्लेख करतीलच. तर अशी अत्यंत न्यायी वाटणी शंकराने केली आहे. आणि म्हणून समाधानाने त्याची की 2 अक्षरं उरली ती ह्या तिघांनी शंकराला घ्यायला मान्यता दिली. आणि त्यातली 2 अक्षरं म्हणजे राम ही 2 अक्षरं शंकराजवळ आहेत. म्हणजे एका अर्थाने आपण असं म्हणू की राम नसलेलंच रामायण आपण आता गेले हजारो वर्ष वाचतो आहोत किंवा ऐकतो आहोत किंवा सांगतो आहोत. पण आपल्या कथेतून आपण एवढंच घ्यायचं की ज्ञानी, पराक्रमी, संयमी, न्यायी अशा श्रीरामाचं शंकर सतत नामस्मरण घेत आहेत. आणि समर्थानं हे फार महत्त्वाचं वाटतं. म्हणून समर्थाने उल्लेख केला आहे की महासंकटी सोडिले देवजने प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. इतपत ठीक आहे. जयाते स्मरे शैलजा शूलपाणी. आणि ज्याचं स्मरण म्हणजे असा पराक्रमी राजा आहे की ज्यांनी महासंकटातून देवाला सोडवलं, अशा श्रीरामाचं नाव साक्षात शंकर पण घेत आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शंकराला ते जे समुद्रमंथनातून विष त्यांनी घेतलं त्याचा दाह सहन होत नव्हता. खरं तर शंकर हिमालयात राहणारे, डोक्यावरती गंगा आहे, नाग गळ्याभोवती नाग आहे आणि असं सगळं असतानासुद्धा त्यांचा दाह शांत होत नव्हता. पण श्रीरामाचं नाम घेताना मात्र आपोआपच तो दाह कमी झाल्याचा आपल्याला इतकं रामनामाचं महत्त्व स्वतः शंकर सांगतायत.
शिवपार्वतीच्या संवादात सुद्धा आता आणखीन पौराणिक कथेचा आपल्याला उल्लेख इथे करावा लागेल की शैलजाशूल पाणी म्हटलं आहे. म्हणजे पार्वती, शंकर पार्वती दोघंजणं रामनाम घेत आहेत किंवा नामाचं महत्त्व जाणत आहेत असा उल्लेख करतात. पण तरी देखील सतीच्या रूपामध्ये जेव्हा ही होती शंकर पत्नी, त्यावेळेला घडलेली एक गंमतशीर गोष्ट सांगितली जाते पुराणात की सतीने शंकरांना असा प्रश्न विचारला होता की तुम्ही एवढं राम परमदैवत म्हणताय, रामनाम सतत घेताय, तो राम एका सामान्य पुरुषासारखा आपल्या पत्नीचा विरह सहन करू शकत नाही आहे. तो अगदी झाडांना वेलींना म्हणजे सीतेला रावणाने पळवून नेलं आणि जो रामाचा व्याकुळ झाला राम, त्यावेळेचं जे वर्णन आहे ते वर्णन सतीने पाहिल्यावर सती शंकराला असं म्हणते की काय तुम्ही म्हणताय अगदी परब्रह्म वगैरे, ते परब्रह्मचं एवढं कौतुक करताय पण प्रत्यक्षात पहा कसं आहे ते, इतका पत्नीचा विरहाने तो सामान्य माणसासारखा रडतोय असं कसं आहे. आणि म्हणून सतीनं ह्या श्रीरामाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. खरं म्हणजे शंकराला ती गोष्ट अजिबात आवडली नाही, फार त्यांना त्याचं दुःख झालं. परंतु अज्ञानी सतीनं हे काम करायचं ठरवलं आणि ती सीतेच्या वेशामध्ये रामाच्या समोर आली. अर्थातच रामाने माता सतीला ओळखलं, रामाने नमस्कार तिला केला आणि तिचं हे रूप त्यांना ओळखलं असल्यामुळे तिचा जो काही शंका होती तिच्या मनामध्ये ती आपोआपच दूर झाली. पण इकडे असं झालं मात्र की शंकराने की सतीचा परत स्वीकार केला नाही. जणू काही तो रामाच्या म्हणजे ती सती सीतेच्या रूपात रामासमोर गेल्यामुळे मातेच्या रूपात ती झाली, आता तिचा पत्नी म्हणून स्वीकार कसा करायचा, आणि म्हणून सतीचा स्वीकार शंकराने केला नाही अशी कथा आपल्याला. सतीला फार दुःख झालं. मग सतीने प्रायश्चित्त घेतलं, देह समर्पण केलाच आणि पुढे हिमालयाची कन्या म्हणून आपल्या ज्या श्लोकामध्ये शैलजाशूल पाणी, शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या म्हणून ती पुन्हा शंकराची पत्नी झाली. आणि शंकर पार्वती म्हणजे आता श्रीरामाबद्दल तिच्या मनामध्ये धन्यता आहे, त्यावेळी दोघंही जणं रामाची भक्ती करत आहेत. आणि अशा भगवंताची भक्ती करणाऱ्या भक्तांची कधीही भगवंत उपेक्षा करत नाही असं म्हटलं आहे. पुन्हा एकदा आपण श्लोक वाचूया. महासंकटी सोडिले देवजेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. पहिल्या ओळीमध्ये भगवंतावरती म्हणजे देवांवरती आलेल्या संकटाचा उल्लेख केला आणि प्रतापी असणाऱ्या अत्यंत पराक्रमी असणाऱ्या रामाने या देवांना स्वतःच्या शक्तीने कसं सोडवलं बंदिवासातून त्याचा उल्लेख केला. जयाते स्मरे शैलजाशूल पाणी, अशा ह्या पराक्रमी रामाचं शंकर पार्वती पण स्मरण करतात. नुपेक्षी करा रामदास अभिमानी, असे जे दास भगवंताचे अभिमानी आहेत त्यांचा भगवंत कधीही उपेक्षा करत नाही असं समर्थ मोठ्या अधिकाराने अभिमानाने आपल्याला सांगतात. 32वा श्लोक आहे. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, जयावर्णी त्या सेनली वेदवाणी, नुपेक्षी करा रामदास अभिमानी. याही 3 ओळीमध्ये श्रीरामाचं फार मोठा गुणगौरव समर्थाने केला आहे. अहिल्या म्हणजे अत्यंत देखणी, सुंदर, सर्वांग सुंदर अशी रूपवती स्त्री. ही अहिल्या आपली पत्नी व्हावी असं देवांचा राजा इंद्र याला वाटलं. आणि प्रत्यक्षात मात्र ही ब्रह्मदेवाची कन्या आहे आणि ब्रह्मदेवानी आपल्या ह्या कन्येचा विवाह गौतम ऋषींशी करण्याचा निर्णय घेतला. स्वाभाविकच या इंद्राला म्हणजे त्याचे अपेक्षाभंग झाला त्याचा. आणि मग त्यांनी असं मनाशी ठरवलं की कधीतरी संधी मिळेल, त्या संधीचा आपण फायदा घ्यायचा आणि तो वाट पाहत राहिला. आणि एक दिवस त्यांनी संधी साधली, पण संधी साधली ती कपटाने साधली. त्यांनी गौतमांचा वेश केला आणि गौतमांच्या रूपामध्ये तो ह्या अहिल्याकडे आला आहे. गौतमांच्या वेशात आल्यामुळे अहिल्याने क्षणभर त्याला ओळखलं नाही. तिला गौतम ऋषीच वाटले आणि इंद्राने ती संधी साधली आणि अहिल्याशी व्यभिचार केला. त्याच वेळेला गौतम ऋषी बाहेरून आले आणि
त्यांना ही गोष्ट कळली. बारकाईनं लक्षात घेतल्यावर गौतमांच्याही लक्षात आलं की अहिल्याने इंद्राला ओळखलं आहे. इतकंच नाही तर इंद्राच्या ह्या पापकृत्यापासून अहिल्याला आनंदही झाला आहे. म्हणजे अहिल्याने शरीराने आणि मनाने ही गोष्ट केली आहे. दुसरी गोष्ट अशी की इंद्राला अहिल्या असं म्हणते आहे की राजेंद्रा, तू आता ह्या आश्रमातून लगेचच निघून जा. म्हणजे तिला जेव्हा कळलं होतं ऋषींना, ऋषी आलेले आहेत, तेव्हा तिने इंद्राला आश्रमातून निघून जायला सांगितलं आणि तू स्वतः पण तुझा जीव वाचव आणि मला पण वाचव असं ती इंद्राला म्हणते आहे. आता हे सगळं जे काही गौतम ऋषींच्या लक्षात आलेला प्रकार होता, त्यामुळे त्यांनी ते अत्यंत तपस्वी आहेत, अत्यंत पवित्र आहेत. स्वसामर्थ्याने, स्वतःच्या तपश्चर्याने त्यांनी अनेक गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत. परंतु ते न्यायी आहेत. त्यांना या घडलेल्या घटनेबद्दल दुःख झालं आहे. पण कुणीही पापाचरण केलं आहे, अधर्माचरण केलं आहे, तर त्याच्याबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे, प्रायश्चित्त घ्यावंच लागेल असं म्हणून गौतमाने इंद्राला चांगलं शासन केलं आहे. त्याचं शिश्न छाटून टाकलं आहे आणि अपमानित इंद्र परत गेलेला आहे. म्हणजे त्याला काही गौतमाने क्षमा केली नाही. याचं कारण असं आहे की तो राजा आहे. त्यामुळे समाजाची नैतिक पातळी ह्या राजाच्या अशा कुकर्मामुळे खालावली जाईल असं होता कामा नये. शासन करणं अगदी आवश्यक होतं आणि तसं गौतमाने केलं आहे. आणि मग ते अहिल्याला असं म्हणालेत की तू सुद्धा शरीरानं आणि मनानं भ्रष्ट झाली, समाजापासून दूर राहायला लागेल. म्हणजे ज्या योगे समाजाला तुझा उपसर्ग पोचणार नाही अशा ठिकाणी वनामध्ये एकांतामध्ये तुला तुझ्या या प्रायश्चित्तासाठी, शुद्धीसाठी तपश्चर्या करायला राहावं लागेल. आणखीन एक गोष्ट आश्चर्यकारक आपल्याला वाटेल की ह्या सगळ्या घटनेमध्ये म्हणजे पत्नीनं चूक केली आहे, पण याच्यामध्ये पती पण जबाबदार आहे असं मानणाऱ्या गौतम ऋषींनी स्वतःसुद्धा ते तपश्चर्याला निघून गेलेत. त्यामुळे त्यांनी योग्य ते सगळा निर्णय घेतला. इंद्राला, अहिल्याला आणि स्वतःला आपल्या आपल्या चुकीप्रमाणे प्रायश्चित्त दिलं आहे. अहिल्याने गौतम ऋषींना प्रश्न विचारला आहे. म्हणजे एक तर तिलाही आपल्या कर्माचा पश्चाताप झालाच की आपण फार मोठी चूक केली आणि म्हणून तिनं विचारलं की गौतमाला की मी असं या वनामध्ये एकांतामध्ये किती काळ राहायचं आहे, म्हणजे माझं प्रायश्चित्त किती काळाचं असेल, माझा पुन्हा उद्धार होईल की नाही, मला पुन्हा तुमच्या चरणाशी येता येईल की नाही असं अहिल्याने गौतमाला विचारलं आहे. तेव्हा गौतमाने पण अहिल्याला सांगितलं की हो, जेव्हा विश्वामित्रांच्या यज्ञरक्षणाच्या निमित्तानं राम येतील आणि नंतर ते विश्वामित्राबरोबर मिथिलेला जातील, तेव्हा वाटेमध्ये तुझा उद्धार करण्यासाठी ते येतील. ते जेव्हा येतील तिथपर्यंतचा काळ तुला तपश्चर्या करावी लागेल असं गौतमाने सांगितलं. आणि मग एकदा त्यांच्या चरणाशी तू गेलीस आणि तुझा उद्धार झाला की मग तू माझ्याकडे पण येशील असं गौतमाने अहिल्याला सांगितलं. आणि खरोखरच रामलक्ष्मण विश्वामित्रांच्या सह मिथिलेला गेले. त्या वाटेमध्ये अहिल्याच्या आश्रमात गेलेत. अत्यंत तेजस्वी, अत्यंत साध्वी अशी अहिल्याला रामचंद्रांनी पाहिलं आहे. आणि तेव्हा त्या तपश्चर्येचं तेज तिच्यावर होतं. तिने जेव्हा श्रीराम आल्याचं तिला कळलं तेव्हा तिने त्यांची पूजा केली आहे. आणि आता पूजा केली म्हणजे आता तिचा उद्धार. त्यामुळे समर्थ जे आपल्याला श्लोकात सांगतात, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. आता आपल्या असं एक लक्षात येईल की समर्थांनी अगदी वयाच्या 15व्या वर्षी संपूर्ण वाल्मिकी रामायण आपल्या हाताने लिहून काढलं आहे. त्यामुळे ही घटना जी आहे, ही घटना वाल्मिकी रामायणात नाही हे काही समर्थांना माहिती नाही अशातला भाग नाही. आजसुद्धा समर्थांच्या हस्ताक्षरातील वाल्मिकी रामायणाची प्रत आपल्याला धुळ्याच्या वाग्देवता मंदिरात पाहायला मिळते. त्यामुळे
मग समर्थांनी असा उल्लेख का केला असा प्रश्न येईल. राष्ट्रसेविका समितीच्या वंदनीय मावशी केळकर ह्या भारतभर रामकथा करत असत आणि एकदा रामकथेमध्ये ह्या अहिल्या उद्धाराचा जो उल्लेख निघाला तेव्हा एका तरुण मुलांनी मावशींना हा प्रश्न विचारला होता की हे कसं शक्य आहे की ठीक आहे श्रीराम भगवंताचा अवतार आहेत वगैरे वगैरे, पण एका शिळेला पदस्पर्श झाला आणि मग त्याच्यातून अहिल्या झाली किंवा अहिल्या शिळा होऊन वनात पडली, हे कसं काय आहे. तेव्हा मावशींनी आत्ताच्या काळाला शोभेल असं आणि योग्य वाटेल असं उत्तर दिलेलं आहे. मावशी म्हणाल्या की एखादा पुरुष निर्बुद्धपणा काहीतरी बोलला तर तो अगदी दगड आहेस असं आपण म्हणतो, तर याचा अर्थ तो अगदी दगड आहेस असं नाही, तर निर्बुद्धपणा दाखवण्यासाठी आपल्याला असं त्याच्याबद्दल आपण बोलतो. आपण समर्थानं जे म्हणायचं आहे त्याचा अर्थ असा आहे की अहिल्याच्या जीवनाशी आपण तत्कालीन समाजाचा विचार केला तर समर्थांनी ही गोष्ट वाल्मिकी रामायणात नसूनसुद्धा मनाच्या श्लोकामध्ये का घेतली असा जर आपल्या मनात प्रश्न आला तर त्यावेळेचा समाज हा असा दगडासारखा झालेला होता असं समर्थाला म्हणायचं आहे. अहिल्याला शिळा केली ह्याचा उल्लेख जेव्हा समर्थ करतात तेव्हा समर्थांच्या मनात विचार असा आहे की समाज सगळा दगडासारखा झालेला आहे, की निष्क्रिय झालेला आहे, पराक्रम त्याचा लोप पावलेला आहे, अगदी कर्तृत्वशून्य म्हणतो असा सगळा समाज झालेला आहे. परकीयांचं जोखड खांद्यावर ह्याची पण त्याला काही तमा वाटत नाही आहे. असं सगळं संवेदनाशून्य जेव्हा जगणं असतं किंवा समाज जेव्हा असा अचैतन्य झालेला असतो तेव्हा त्याला शिळाच म्हणायला पाहिजे ना. अशा अर्थाने समर्थाने या कथेचा आधार घेतलेला आपल्याला दिसतो. दुसरं असं की ह्या कथेवरून पुन्हा एकदा समाजामध्ये चैतन्य यावं असं समर्थांना अभिप्रेत आहे की श्रीरामाच्या चिंतनानं शिळा झालेली अहिल्यासुद्धा पुन्हा चेतना घेऊन आली, तिचा उद्धार झाला, तसा हा निश्चेष्ट झालेला जो समाज आहे तो पुन्हा एकदा त्याला जरा चेतना प्राप्त होईल असं या दोन ओळीतून समर्थानं सांगायचं आहे, म्हणून समर्थाने याचा उल्लेख केला आहे. मावशी आपल्याला अगदी नेमकं हेच म्हणत की शिळा झाली म्हणजे काय, तर मगाशी आपण पाहिलं की समाजापासून तिला दूर राहायला गौतमाने सांगितलं, त्याचं कारण तेच आहे. आणि मग ते कसं राहायचं तर शिळेसारखं, शिळा जशी हलत नाही एका जागून तसं तप करण्यासाठी म्हणून तो वनामध्ये राहायचं असा त्याचा अर्थ. आता वाल्मिकी रामायणात जरी हा उल्लेख नाही असं आपल्याला सांगितलं गेलं असलं तरी अन्य सगळ्या रामायणामध्ये या कथेचा उल्लेख आहे. समर्थांच्या समकालीन असणारे तुलसीदास, या तुलसीदासाने आपल्या तुलसी रामायणामध्ये रामचरितमानसामध्ये हा प्रसंग घेतला आहे आणि समर्थांनी आवश्यकतेप्रमाणे ह्या कथेचा समर्थांना एक कुशल संघटक आहेत. त्यामुळे समाजाला नेमकं काय हवं आहे, आता श्रद्धेच्या विषयाचा विचार करताना उगाच संशोधन करण्यामध्ये वेळ घालवणं आणि त्याचा केस काढण्यात काही अर्थ नाही. तर समाजाला नेमकं काय हवं आहे ते समाजाला जे हवं आहे त्याचा आपल्याला उपयोगी पडेल म्हणून आधार घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणून गोस्वामी तुलसीदासांनी जर रामचरितमानसामध्ये ह्या कथेचा उल्लेख केला आहे आणि अहिल्या शिळा झाली आहे असं म्हटलं आहे, तर जनमानसामध्ये रामचरितमानसाचं जे काही रूढ असं प्रेम होतं त्या कथेचं, तर त्याचा समर्थांनी उपयोग करून घेतला आणि त्यांना देखील समाज संघटित करायचा आहे. त्यामुळे समर्थांनी ह्या तुलसीदासाची कथा स्वीकारली आणि एका अर्थाने आपलं संघटन चातुर्य कसं आहे ते त्यांनी दाखवलं. रामांनी जे आपलं युद्ध कर्तृत्वाला म्हणजे आपण विचार केला की अगदी लहान वयामध्ये रामांनी त्यांचं युद्ध कर्तृत्व दाखवलं. सुरुवातच मुळे ताटिकेच्या वधानी झाली. तेव्हा श्रीराम अत्यंत पराक्रमी आहेत, अशा पद्धतीने म्हणजे राजा पराक्रमी हवाच, पण एकीकडे राजा पराक्रमी आणि एकीकडे राजा करुणामय पण हवा, हे पण या श्लोकातून समर्थांना दाखवून द्यायचं आहे की आवश्यक तिथे पराक्रम दाखवायचं आहे. देवांनासुद्धा संकटातून सोडवलं, पण इथे अत्यंत करुणा चूक झाली आहे, अहिल्याच्या हातून चूक झालेली आहे, पण तिने योग्य ते प्रायश्चित्त पण घेतलेलं आहे. त्यामुळे जरी अहिल्याच्या हातून काही चूक घडली आहे तरी श्रीरामाने तिचा तिरस्कार केलेला नाही आहे, हे दाखवून देण्यासाठी पण या कथेचा उपयोग समर्थांनी आपल्या श्लोकामध्ये केला आहे. आणि रामाचा आणखीन एक गुण, अत्यंत करुणामय राम आहेत, हे पण या श्लोकाच्या आधाराने आपल्याला दाखवून दिलं. पतित पावन ज्याला म्हणतो असे श्रीराम आहेत, म्हणून या पतितांचं पण उद्धार श्रीराम करतात.
आता आणखीन एक या श्लोकामध्ये आपल्याला जयाची लीला नाही काय जयातेश्वरी जया वर्णिता शिलली वेदवाणी असं म्हटलं आहे. आता इथे आपल्या लक्षात येईल की समर्थांना नेमकं वेदवाणीला म्हणजे वेदवाणी ज्याचं वर्णन करत नाही या रामाचा उल्लेख केला आहे. आत्तापर्यंत आपण सगळ्या श्लोकांमधनं दशरथ पुत्र रामाचं वर्णन ऐकतो आहे, त्याच्या पराक्रमाचं वर्णन ऐकतो आहे. तो पतित पावन आहे, तो करुणामय आहे, त्याचा गुणांचं वर्णन आपण केलं आहे. आणि आत्ता या ओळीमध्ये मात्र अचानकपणे समर्थ असं म्हणतात की वेदवाणीसुद्धा ज्याचं वर्णन करू शकत नाही. आता वेद हे श्रीरामाच्या अवताराच्या अगोदरचे आहेत. मग समर्थांनी असं म्हटलं, याच्या मागचा अर्थ काय आहे तर याला हळूहळू समर्थांना तुम्हा आम्हाला सगुण राम म्हणून दशरथपुत्र रामाचं वर्णन दाखवलं आहे, पण निर्गुण रामाचा विचार पण आपल्याला सांगायचा आहे. त्यामुळे वेद ज्या निर्गुण रामाचं वर्णन करतात, परब्रह्माचं वर्णन करतात, ते परब्रह्म निर्गुण रूपातलं ते परब्रह्म म्हणजेच आपला हा सगुण राम आहे. आपल्याला निर्गुण ब्रह्म कळावं म्हणून सगुण रूपातला राम आपल्या डोळ्यासमोर आहे याची थोडीशी जाणीव या एका ओळीमध्ये समर्थाने आपल्याला करून दिली. की ते म्हणतात जया वर्णिता शेणली वेदवाणी, वेदसुद्धा नेती नेती असं म्हणाले, तेही वर्णन करू शकले नाहीत कोणाचं, त्या परब्रह्माचं. तर असं हे परब्रह्म कधीही म्हणजे ते सगुण रूपातलं परब्रह्म असू दे, म्हणजे श्रीराम असू देत किंवा निर्गुण परब्रह्म असू दे, आपली कधीही भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही असं सांगायचं आहे. आणि खरोखरच आहे की आपल्याला निर्गुण परब्रह्म कळावं म्हणून समर्थांनी ह्या सगुण रूपातला श्रीराम आपल्या डोळ्यासमोर ठेवला. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात सगुणाचे नि आधारे निर्गुण पावीचे निर्धारे. सगुणाचा आधार घेतला की आपल्याला निर्गुण परब्रह्म काय ते कळेल. आणि पुढल्या अर्ध्या चरणात समर्थ म्हणतात सगुणाचे नि आधारे निर्गुण पावीचे निर्धारे सारा सार विचारे. सार काय असार काय ह्याचा विचार करायचा. आणि कधी विचार होईल संत संगे, संतांची संगत धरली, संत सज्जनांच्या सहवासात राहिलो तर आपल्याला सार काय असार काय हे कळेल. आणि मग आपल्याला निर्गुण परब्रह्म पण कळेल. त्याच्यासाठी आपल्याला सगुणाचा आधार घ्यावा लागेल. म्हणून या सगुण रूपातल्या दशरथपुत्र रामाचं शौर्य पराक्रम, आत्ता पाहिलं तसं त्याचं अत्यंत करुणामय असा त्याचा स्वभाव, अशा सगळ्या गुणांचा गौरव या सगळ्या श्लोकातून आपल्याला समर्थ करून दाखवतात. आजच्या या निमित्तानं आजचे जे तिन्ही श्लोक आहेत ना ते तिन्ही श्लोक फार गोड आहेत. आणि मला असं अभ्यास करताना वाटत होतं की हे इथपर्यंतचे जे श्लोक आहेत ना ते आपल्या बऱ्यापैकी आपले मुखोद्गत आहेत. कधीतरी शाळांमध्ये वगैरे आपण स्पर्धांमध्ये ते केलेत, त्यामुळे आपले ते पाठ आहेत. इथून पुढे आपल्याला कदाचित पुढले श्लोक पाठ नसतील, पण आपण आपला हा जो उपक्रम आपण सुरू केला आहे त्या 205 श्लोकांचं निरूपण होईपर्यंत आपल्या सगळ्यांचे, तुमचे आणि माझे, हे श्लोक सगळे मुखोद्गत होतील असा आपण प्रयत्न करूया. साधारणपणे आठवड्याला आपण 3 श्लोक घेतो, ते तिन्ही श्लोक आपले पाठ होतील असा आपण प्रयत्न करूया. आत्तापर्यंतचे श्लोक आपण जरी रोज नुसते म्हटले, अगदी काम करताना जरी म्हटले तरीसुद्धा आपल्याला ते पुन्हा पुन्हा स्मरण केल्याने म्हणता येतील. इथून पुढले जे मुखोद्गत नाही आहेत तेही आपण पाठ करण्याचा प्रयत्न करूया. आणि आजच्या तर तिन्ही श्लोकां म्हणजे एकतर अतिशय सोपे आणि पौराणिक कथांचा आधार आपल्याला सगळ्या कथा माहिती असणाऱ्या होत्या, त्या कथांचा केवळ आपण संदर्भ घेतला, आधार घेतला आणि त्या श्लोकांचा विचार केला. असाच मुखोद्गत झालं तर त्याचा आनंद आपल्याला आधी घेता येईल. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.